आरोग्य पथकाकडनं मनोज जरांगे यांची आता तपासणी करण्यात आलेली आहे। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। जरांगेंची प्रकृती बिघडलेली आहे, त्यांना अशक्तपणा जाणवतोय, त्यामुळे आरोग्य पथकानं त्यांची तपासणी केली आहे। उपोषणकर्त्याशी चर्चा करून पुढे उपोषणात काय करायचं आम्ही आमचं आता ठरवू। आता आमच्या लक्षात आलं फडणवीसांचा जो आनंद आहे लय मोठ्या शेठा निवडून आलेला सरकारचा, मराठ्यांचा, शेतकऱ्याचा, गोरगरिबाचा देणं घेणं। फडणवीस साहेब लय दिवस नाही राहणार आनंद। आनंदावर तुमच्या आनंदावर विरजण पडू शकतं। मनोज जरांगे म्हणते त्याला हो, मला पुढचं नाही बोलायचं आताच, नाही मी सांगितलेलं आहे, मला आताच काय बोलायचं नाही, मी बोलणार बी नाही तुम्हाला आणि बोललो बी नाही। सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत फडणवीस साहेबाला एका शब्दानं बोलणार बी नाही। ज्या दिवशी बोलायचंय त्या दिवशी सांगाल तुम्हाला। 25च्या नंतर मी काय बोलायचं तर बोलून म्हणलेलं आहे। ह्या आंदोलनात मी एक शब्दही बोलणार नाही असं सांगितलं होतं, त्याप्रमाणे मी वागलेलो आहे। आता मराठ्यांपुढेही कळालं खरी चूक कोणाची, फडणवीसाची का आमची आहे। आम्ही का फडणवीस साहेबांना बोलतो का नाही। आता मराठा समाज आता तरी शहाणा झाला असेल, मराठा समाज आता तरी डोळे उघडे असतील। आपल्या लेकरा बाळांचं वाटलं करायपर्यंत हा माणूस मागे बघत नाही। ठीक आहे, मी या आंदोलनात काय बोलणार नाही असं शब्द दिला असल्यामुळे बोलणार नाही, पण फडणवीस साहेब पुन्हा सांगतो, वाटत नव्हतं आम्हाला या गोरगरीब मराठ्यांशी तुमच्याकडून बेमानी आणि गद्दारी होईल म्हणून। तुमच्या आनंदावर लय दिवस आनंद राहणार नाही, त्याच्यावर विरजण पडू शकतं, पण तुमच्याकडून अपेक्षा नव्हती फडणवीस साहेब की तुमच्याकडून बेमानी आणि गद्दारी मराठा समाजाच्या मागणीशी होईल। बस यापुढे मला काय बोलायचं नाही। आता आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू आणि आम्ही काय ते बी सरकारला वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू आता आम्ही इथून पुढच्या काळात। तुम्ही जो समाजासोबत निर्णय बसून घेणार आहे तो आता घेणार की सकाळी घेणार, नेमकं स्पष्टपणे सांगा। हो ना, आता कधी आता बोलावं का सकाळी बोलावं त्यांना बघू ना, आता जसा वेळ असेल तसं बोलू, आता बोलू किंवा सकाळी बोलू, ते तेवढ्याबद्दल फायनल नाही, फक्त बाकी सगळं फायनल केलं चित्र। बसायचंच नव्हतं उपोषणाला, बसलो तरी आम्हाला वाटतच नव्हतं 5-6 दिवस लागतील म्हणून मागण्या अंमलबजावणी असं वाटत होतं। बसलं की दुसऱ्या दिवशीच इकडे तिकडे होईल, बेमानी गद्दारी होणार नाही मराठीशी फडणवीस साहेबाकडून। ठीक आहे, पुढचं काय बोलायचं मला, मी आंदोलनात बोलणार नाही म्हणलं, मी नंतर स्पष्टपणानं सगळं बोलू। शेवटचा प्रश्न आहे की रात्री धस तुम्हाला भेटायला आले होते आणि आज ते तुमच्या भेटीसाठी येणार होते। काल रात्री तुमची तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे ते आज येणार होते, त्यांच्या येण्याबाबत काही निरोप आलाय का किंवा सरकारकडून काही निरोप? काय नुसती पळापळी असते, काय असतं पळापळी असती, लपाछपी म्हणते त्यात, पण आलेला आहे त्यांच्याकडून काहीतरी निरोप 2-4 मागण्याचा काहीतरी, पण ते कुठे काल आलते, कालचं आजवर, आजचं उद्यावर, म्हणजे हे येड्यात काढायचे धंदे आहेत। पुढच्या वड्यात चल, पुढच्या वड्यात चल असं असू शकतं। मग किती दिवस आपण विश्वासावर बसायचं, गरज नाही ना त्यांना। असेल गरज दस साहेब किंवा त्यांच्या सरकारला येतील ताबडतोब, नसन गरज तर ही लपाछपी पुढच्या वड्यात हे वाटतं तसं एवढं सोपं नसतंय। ठीक आहे, पण मी एकच सांगितलं, लाखातली एक गोष्ट सांगितली, थोडं समजून घ्या। पत्रकार बांधवांना सांगितलं, मी वाटतच नव्हतं उपोषणात इतके दिवस बसावं लागेल। बेमानी आणि गद्दारी फडणवीसांकडून मराठ्यांच्या बाबत होईल वाटत नव्हतं, आणि ती झाली। काय खरंय हो, काय खरंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।